नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे ऑगस्ट महिन्यातील काही चालू घडामोडी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य म्हणून कोणते राज्य घोषित करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, केरळ हे राज्य पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे। तर पुढचा प्रश्न बघूया, भारताने 5th जनरेशन लढाकू विमानाचे इंजिन बनवण्यासाठी कोणत्या देशाच्या साफ्रान या कंपनीबरोबर करार केला आहे? तर साफ्रान ही कंपनी आहे फ्रान्समधील, तर फ्रान्सच्या साफ्रान या कंपनीबरोबर करार केला आहे। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूया, दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो? दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो? तर 23 ऑगस्ट। ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघा, अग्नि 5 हे कोणत्या संस्थेने विकसित केलेले अणुसक्षम जमिनीवरून मारा करणारे क्षेपणास्त्र आहे? तर याचं योग्य उत्तर आहे DRDO। ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने कैद्यांना दंड म्हणून हॉस्पिटलची सफाई आणि OPDची देखभाल अशा 16 सेवा सुरू केल्या आहेत? कोणत्या राज्य सरकारने कैद्यांना दंड म्हणून हॉस्पिटलची सफाई आणि OPDची देखभाल अशा 16 सेवा सुरू केल्या आहेत? तर याचं योग्य उत्तर असणार आहे तमिळनाडू। ऑप्शन क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, नुकताच आलेल्या ADRच्या रिपोर्टनुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे? नुकताच आलेल्या ADRच्या रिपोर्टनुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे? तर चंद्रबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत। ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूया, कोणता व्याघ्र प्रकल्प भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प बनला आहे? कोणता व्याघ्र प्रकल्प भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प बनला आहे? तर सुंदरबन व्याघ्र प्रकल्प हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प बनला आहे। ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, भारतीय सैन्याने आयोजित केलेला पहिला आरोग्य सेतू सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? भारतीय सैन्याने आयोजित केलेला पहिला आरोग्य सेतू सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर आसाममध्ये आयोजित करण्यात आला आहे। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूया, DRDOने प्रलय बॅलिस्टिक मिसाईलचे परीक्षण कोठून केले आहे? DRDOने प्रलय बॅलिस्टिक मिसाईलचे परीक्षण कोठून केले आहे? तर ओडिशा या राज्यातून केले आहे। ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूया, राष्ट्रीय युवा पुरस्कार हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? राष्ट्रीय युवा पुरस्कार हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा उपक्रम आहे। ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूया, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सेमिकॉन इंडिया 2025चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करणार आहेत? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सेमिकॉन इंडिया 2025चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करणार आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। ऑप्शन क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट AIBDच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झाली आहे? तर AIBDच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी आपल्या भारत देशाची निवड झालेली आहे। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, रॅम्पेज क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? रॅम्पेज क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे इस्रायल। ऑप्शन क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघूयात, 18वे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2025 कोठे आयोजित करण्यात आले आहे? 18वे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2025 कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर हे मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूया, दरवर्षी कोणता दिवस जागतिक डास दिन म्हणून साजरा केला जातो? दरवर्षी कोणता दिवस
जागतिक डास दिन म्हणून साजरा केला जातो? तर 20 ऑगस्ट हा जागतिक डास दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. AIचे जनक कोण आहेत? AIचे जनक कोण आहेत? तर ते आहेत जेफ्री हिंटन. ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. आदी कर्मयोगी अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? आदी कर्मयोगी अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आदिवासी व्यवहार मंत्रालय. ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. रुबेला रोग कोणत्या रोगजनकामुळे होतो? रुबेला रोग कोणत्या रोगजनकामुळे होतो? तर तो विषाणूंमुळे होतो. ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या देशाने सस्टेनेबल पॉवर 1404 नावाचा लष्करी सराव सुरू केला आहे? तर इराण या देशाने हा लष्करी सराव सुरू केला आहे. ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. दिदाई जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? प्रश्न क्रमांक 20 बघा. दिदाई जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? तर ती ओडिसा या राज्यात आढळते. ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. INS उदयगिरी कोणत्या शिपयार्ड प्रोजेक्ट 17 अंतर्गत बांधले आहे? INS उदयगिरी कोणत्या शिपयार्ड प्रोजेक्ट 17 अंतर्गत बांधले होते? तर याचं योग्य उत्तर असणार आहे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या प्रोजेक्ट अंतर्गत बांधले होते. पुढचा प्रश्न आहे. अमेरिकेने भारतावर किती टक्के कर लादला आहे? अमेरिकेने भारतावर किती टक्के टेरिफ कर लादला आहे? तर तो 50% लादला आहे. ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. भारतातील कोणत्या निमलष्करी दलाने त्यांचे पहिले महिला कमांडो युनिट सुरू केले आहे? भारतातील कोणत्या निमलष्करी दलाने त्यांचे पहिले महिला कमांडो युनिट सुरू केले आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF. हे लक्षात ठेवायचं आहे. CISF आणि CRPF यातला फरक लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात औंढा सिमारी या पुलाचे उद्घाटन केले आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात औंढा सिमारी या पुलाचे उद्घाटन केले आहे? तर ते बिहार या ठिकाणी केले आहे. ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. भारत कोणत्या वर्षापर्यंत भारत अंतरिक्ष स्टेशन हे स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करणार आहे? तर ते आहे 2030 पर्यंत. ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या राज्य सरकारने ई-भविष्य पेन्शन सुधारणा उपक्रम सुरू केला आहे? कोणत्या राज्य सरकारने ई-भविष्य पेन्शन सुधारणा उपक्रम सुरू केला आहे? तर तो अरुणाचल प्रदेशने केला आहे. इथं अरुणाचल प्रदेश नाही, अरुणाचल प्रदेशने केला आहे. अरुणाचल प्रदेश हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता AI विद्यापीठ कोठे सुरू करण्यात आले आहे? भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता AI विद्यापीठ कोठे सुरू करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या कंपनीद्वारा बेंगळुरू येथे भारताची पहिली UPI संचलित बँक सुरू करण्यात आली आहे? तर स्लाइस या कंपनीद्वारा बेंगळुरू येथे भारताची पहिली UPI संचलित बँक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. टेस्ला कार कंपनीने भारतातील पहिले शोरूम कोठे उघडले आहे? टेस्ला कार कंपनीने भारतातील पहिले शोरूम कोठे उघडले आहे? तर ते मुंबई या ठिकाणी उघडले आहे. ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ते महाराष्ट्र राज्य ठरले आहे. ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. धन्यवाद.